मित्रांनो, आज आपण सरासरी हा घटकातील काही उदाहरणे पाहणार आहोत। पहा, एका उदाहरण नंबर 1, एका वर्गातील 40 मुलांची सरासरी वय 8 वर्षे असून शिक्षकाचे वय मिळवले असता त्यांच्या वयाची सरासरी 9 वर्षे होईल, तर शिक्षकाचे वय किती? आता आपल्याला काय 40 मुलाची आपल्याला सरासरी दिली, किती वर्षे? 8 वर्षे। त्या शिक्षकाचे वय मिळवल्यामुळे काय झालं, त्यांची एकूण सरासरी येते किती? 9 वर्षे झाली। तर मग आपल्याला शिक्षकाचे वय काढायचं। पहा आता मग मुलाची एकूण वय काढून घेऊ आपण। मुलाची एकूण वय वर्ष, मुलाची एकूण वय वर्ष। पहा आता मुले किती येतं? 40, त्यांची सरासरी किती आहे? 8 वर्षे। मग मुलाचं एकूण वय किती? 8 0 0 8 चौंग 32, 320 वर्ष। त्यांचे काय एकूण मुलाचं वय किती आलं? एकूण सर्व मुलाचं एकूण वय किती आलं? 320 वर्ष। आता पहा शिक्षकाचे परत प्लस मुले अधिक शिक्षक, एकूण किती झाले? 40 मुलं आहेत आणि एक शिक्षक, म्हणजे किती झाले? 41। ही संख्या काय झाली आता? 41। आता मुले प्लस शिक्षक यांची सरासरी किती झाली? सरासरी 9 वर्षे। मग त्यांची आपण वय काढून घेऊ। आता एक सरासरी 1 न वाढली, मग 9 वर्ष झाली सरासरी। मग मुले किती येतं? 40 आणि शिक्षक किती? 1, म्हणून किती झाली? 41। आणि यांची आपण काय केलं? मुले आणि शिक्षक यांचे एकूण वय काढून घेऊ। आता मुलं आणि शिक्षक किती झाले? 41, त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 9 वर्ष। मग पहा 9 1 9, याचा गुणाकार करायचा। 9 चौक 36, 36 लिहिले, पुढे संख्या नाही गुणाकाराला। तर एकूण वयातून काय करावं लागणार? एकूण वयातून मुलाचे वय वजा करून घ्यावे लागते। पहा मग पहा 369 वजा 320, म्हणून 9तून 0 गेले 9, 6तून 2 गेले, खाली राहिले 4, 3तून 3 गेले 0, म्हणून शिक्षकाचे वय बरोबर किती? 49 वर्षे। हा झाला आपला 1 नंबरचा प्रश्न। यामध्ये आपण दुसरा प्रश्न पाहू। हा पहा, 1 छेदस्थानी 10, 1 छेदस्थानी 100 आणि 1 छेदस्थानी 1000 या संख्येची सरासरी किती? सरासरी काढायची आपल्याला या संख्येची। तर पहा सरासरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहा 1 छेदस्थानी 10 अधिक 1 छेदस्थानी 100 अधिक 1 छेदस्थानी 1000 या संख्येची आपल्याला सरासरी काढायची। सरासरी काढण्यासाठी आपण याचा काय करू? आधी सुरुवातीला भागाकार करून घेऊ। 10 आणि जर एकाला भागितलं 0.1 उत्तर येतं, प्लस याला 100 एकाला जर भागलं तर 0.001 उत्तर येतं, आणि याला जर 1000ला जर भागलं तर मग काय करते? याचं उत्तर येतं बा 0.001 याचा आला। तर यांची जर सरासरी काढायची, तिथं म्हणल्यानंतर 3 संख्या आहेत, म्हणल्या याला कशाने भागावं लागेल? 3 न भागावं लागेल। मग याची सुरुवातीला आपण बेरीज करून घेऊ। 0.111 याची बेरीज येते, याला 3 न भागायचं म्हणल्यानंतर याला भागाकार जात नाही। भाग जाण्यासाठी याला शून्याचा भाग दिला पहा आपण। नंतर इथं काय घेतला? याला 1 घेतला खाली, तरी भाग जात नाही, पुन्हा शून्याचा गेला भाग पहा। नंतर याला 3 त्रिक 9, 11 झाली, 11 3 त्रिक 9 झाली। 9 झाल्यानंतर राहिले फक्त 2 राहिले, 11तून 2 गेले, खाली राहिले 11तून 9 गेले, खाली राहिले 2, मग पहा 1, मग 3 7 21, म्हणजे यांची सरासरी काही सरासरी किती आली? सरासरी 0.037 यांची काय आली? या संख्येची सरासरी आली। आपण याच्यातले 2 उदाहरणं पाहिले पहा मित्रांनो।